नमस्कार सगळ्यांना. वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्तात, मस्तात आणि आनंदी आहात. आणि आजचा व्हिडिओ अगदी आपला छोटासा आहे. मी एक तुमच्यासाठी बोधकथा घेऊन आलेली आहे. तर नक्कीच आपला त्याच्यातून काहीतरी बोध मिळणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. छोटासाच आहे पण नक्कीच बोध मिळणारा आहे. तर आपली बोधकथा अशी आहे, नाव आहे बोधकथेचं नेहमी वर्तमानाकडे लक्ष द्यावे. तर आता मी तुम्हाला ती कथा सांगते. एका गावात राधा नावाची एक गवळण होती. रोज सकाळी दुधाचा माठ डोक्यावर घेऊन ती बाजारात जात असे. एके दिवशी ती अशीच बाजारात जात असताना वाटेत तिला गावातील सावकारीण नवा शालू व दागिने घालून मिरवत जात असताना दिसली. तिला पाहून डोक्यावर माठ घेऊन चाललेल्या राधाच्या मनात विचार आला. ती मनातल्या मनात दूध विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशांचा हिशोब करू लागली. ती विचार करू लागली, मी दूध विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशातून काही कोंबड्या खरेदी करील. त्या कोंबड्याने दिलेली अंडीही मी दुधासोबत विकीन. मी ती अंडी विकीन, त्यातून माझ्यासाठी एक सुंदर असा शालू विकत घेईन. हळूहळू दागिनेही विकत घेईन. सुंदर शालू आणि दागिने घालून मी बाजारात जाईन. हळूहळू ती स्वप्न पाहू लागली. माझे सौंदर्य पाहून बाजारातील तरुण माझ्याकडे पाहतच राहतील. एखादा तरुण माझ्याकडे येऊन माझ्यासोबत बोलायला प्रयत्न करेल, तेव्हा मी त्याला माझा रुबाब दाखवीन आणि जोरात माझी मान वळवीन. असा विचार करताच तिने म्हणजे राधाने आपल्या मानेला जोरदार हिसका देत बाजूला वळवली. त्यामुळे काय झालं मित्रांनो, तिच्या डोक्यावरचा दुधाचा माठ चक्क पटकन खाली पडला आणि फुटला. सारे दूध मातीत मिसळले. आता राधाकडे दुःखाने रडत बसल्याशिवाय काहीही उरलेले नाही. तर ह्या छोट्याशा कथेमधून आपल्याला काय शिकायला मिळतं, बोध आपल्याला काय मिळतो की भविष्यातील उंच मनोरे रचण्याऐवजी वर्तमानकडे व्यवस्थित लक्ष द्यावे. तर आय होप ही छोटीशी बोधकथा तुम्हाला आवडलेली आहे. तर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.